नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। आज अहमदाबादहून लंडन गॅटविक कडे निघालेल्या प्रवासी विमानाला मोठा अपघात झाला। ही दुर्घटना अगदी टेक ऑफ झाल्यानंतर काही क्षणातच घडल्यानं अहमदाबादमध्ये मोठा हाहाकार उडालाय। खरं तर या विमानामध्ये 242 प्रवासी प्रवास करत होते आणि अहमदाबादहून निघालेलं हे विमान लंडन कडे जाण्यासाठी त्यानं टेक ऑफ केला आणि त्यानंतर काही क्षणातच अगदी 625 फूट इतक्या उंचीवर हे विमान आलं आणि मग मात्र पायलटच्या कडून कदाचित त्याचा संपर्क संपूर्ण यंत्रणेशी तुटला किंवा या विमानातच काही बिघाड झाला का, याच शक्यतेवरून कदाचित या विमानाचा हा मोठा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे। आणि याच विषयावर मी लाईव्ह करतोय, कारण हा जो अपघात आहे हा इतका भीषण होता की या अपघातात मोठ्या जीवित हानीची शक्यता वर्तवली जाते। अहमदाबादमध्ये हाहाकार, प्रवासी विमान कोसळलं। खरं तर टेक ऑफ झाल्यानंतर काही क्षणात क्रॅश झाल्यानं संपूर्ण अहमदाबादमध्ये एकच गोंधळ उडालेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दोघांनी देखील या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलंय। शिवाय या संपूर्ण अहमदाबादमध्ये आता एकच या अपघातात जे जखमी आहेत त्यांना कोणत्याही परिस्थितीत त्यांचा बचाव कसा करता येईल, त्या जखमींना रुग्णालयात कसं दाखल करून त्यांना तातडीने उपचार मिळतील, यासाठी धावाधाव सुरू आहे। हे विमान लंडनला गॅटविक येथे जात होतं आणि या अपघात स्थळी आता एनडीआरएफचे जवान असतील, अग्निशमन वाहतूक वाहनं असतील, ही सगळेच जण त्या ठिकाणी आता खरं म्हणजे दाखल झालेले आहेत। या संपूर्ण विमानामध्ये काही जे क्रू मेंबर्स होते त्यामध्ये 2 वैमानिक आणि 10 कर्मचारी होते। या विमानाची धुरा कॅप्टन सुमित सबरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह पुंदर यांच्याकडे होती, अशी माहिती देखील या ठिकाणी आली आहे। एअर इंडियाचं हे विमान होतं, बोईंग कंपनीचं होतं आणि या मिळालेल्या माहितीनुसार 242 पैकी 169 प्रवासी हे भारतीय प्रवासी होते, तर 53 प्रवासी हे ब्रिटिश नागरिक होते। एक व्यक्ती कॅनेडियन होता, तर 7 लोक हे पोर्तुगालचे होते, अशी माहिती समोर आली आहे। याच विमानामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील प्रवास करत असल्याची माहिती मिळाली आहे। प्रवाशांच्या यादीत विजय रुपाणी यांचं नाव 12व्या क्रमांकावर आहे आणि त्यांचा सीट क्रमांक 2D आहे। परंतु एकंदरीत विजय रुपाणी यांच्या बाबतीत काही प्रसार माध्यमांकडून बातम्या देखील चालवल्या जात आहेत की या विमानात कदाचित त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, पण अजूनही अधिकृतरित्या अशी कोणतीही माहिती आलेली नाहीये। विमानानं टेक ऑफ केलं, पण अगदी काही क्षणात मेघानी नगर इथल्या निवासी परिसरात असलेल्या बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर हे खरं म्हणजे विमान कोसळलेलं आहे। आणि या आतापर्यंतच्या मिळालेल्या माहितीनुसार एकंदरीत या फ्लाइट AI 171 मधून जे काही प्रवासी प्रवास करत होते, अगदी 10 मिनिटापूर्वीच या विमानानं टेक ऑफ केला होता। खरं तर या विमानानं आधी पेट घेतला की नंतर कोसळलं, याबाबत देखील आता मुळातच माहिती घेणं चालू आहे। विमानाचा मागचा भाग खरं तर झाडाला धडकल्यानं हा अपघात झाला असल्याचं बोललं जात आहे, तर दुसरीकडे विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्यानं हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे। एकंदरीत या ठिकाणी कॅप्टन सुमित सबरवाल यांना 8200 तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता, तर सहवैमानिक जे आहेत त्यांना 1100 तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता, अशी माहिती समोर आली आहे। आणि या विमानानं अहमदाबादहून 1:38 टेक ऑफ केलं। त्यांनी ATC ला डिस्ट्रेस कॉल देखील केला, परंतु त्यानंतर ATC कॉलला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। धावपट्टी 23 वरून उड्डाण केल्यानंतर लगेचच विमान विमानतळाच्या बाहेरील जमिनीवर पडलं। हा अपघात इतका मोठा होता की 2 किलोमीटर परिसरात आगीचे आणि धुराचे लोट या ठिकाणी पाहायला मिळत होते। खरं तर बोईंग 787-8
या विमानात एकूण 242 प्रवासी होते, क्रू सदस्य होते आणि त्यानुसार जर आपण पाहिलं तर हे क्रॅश झाल्यानंतर खरं म्हणजे अख्ख्या अहमदाबादमध्ये खरं म्हणजे एकच धावपळ आपल्याला पाहायला मिळाली आहे. मुळात बोईंग कंपनी 14 वर्षांपूर्वी हे एअरक्राफ्ट आपलं लॉन्च केलेलं होतं. 14 वर्ष झाली अशा एअरक्राफ्टला आणि या ड्रीम लाइनर विमानाद्वारे आतापर्यंत 1 अब्ज प्रवाशांनी प्रवास केल्याचं कंपनीनं 6 आठवड्यापूर्वीच म्हटलं होतं. पण जगभरात 1175 बोईंग 787-8 ड्रीम लाइनर विमानं वापरली जातात. अपघातग्रस्त झालेलं विमान हे बोईंग 787-8 अशा प्रकारचं होतं. मुळातच न थांबता प्रवास करणाऱ्या या विमानाच्या क्षमतेमुळे नॉनस्टॉप फ्लाईटसाठी अशी विमानं वापरली जातात. आपल्याला आठवत असेल याआधी नेपाळमध्ये पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ देखील असाच एक अपघात घडला होता. त्यामध्ये 60हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला होता. मुळात आताची जी काही माहिती समोर आली आहे त्यानुसार विमानातील ब्लॅक बॉक्स मध्ये विमानाची संपूर्ण माहिती स्टोअर असते. आता तो ब्लॅक बॉक्स शोधून काढणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामध्ये 2 प्रकार असतात, फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर. तज्ञांच्या मते विमानाची तांत्रिक माहिती त्यामध्ये स्टोअर केली जाते. या संपूर्ण प्रकाराचा जर आता विचार केला, हा आता अपघात इतका भयानक होता की मुळातच अगदी 10 मिनिटांमध्ये हे सगळं काही घडून आलेलं आहे. यामध्ये बीजे मेडिकल कॉलेजवर खरं तर हे विमान कोसळलं. या दुपारच्या वेळेमध्ये विद्यार्थी खरं तर कॅन्टीन मध्ये जेवायला जात असतात. यामध्ये साधारण 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते, पण अधिकृत अशी कोणतीही माहिती आतापर्यंत मिळालेली नाही. विमानातील क्रू मेंबर्स मध्ये क्लाइव कुंदर फर्स्ट ऑफिसर, सुमित सबरवाल, अपर्णा महाडिक, श्रद्धा धवन केबिन एक्झिक्युटिव्ह 1, दीपक पाठक केबिन एक्झिक्युटिव्ह 2, इरफान शेख, नंथेन सिंगसेन, मैथिली पाटील, मनीषा थापा अशी नावं आता समोर आलेली आहेत. यामध्ये आणखी एक माहिती अशी मिळतीये की जे आताचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत सुनील तटकरे यांची भाचे सून देखील या विमानातून प्रवास करत असल्याचं समोर आलंय. अपर्णा महाडिक असं या तटकरे यांच्या भाचे सुनेचं नाव आहे आणि एअर इंडिया अपघातग्रस्त विमानात त्या क्रू मेंबर म्हणून उपस्थित होत्या असं म्हटलं जात आहे. खरं तर विमान हॉस्टेलच्या ज्या भागावर कोसळलं तिथं कॅन्टीन आहे आणि दुपारच्या जेवणाच्या वेळी मेडिकलचे अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असतात असं देखील म्हटलं जात आहे. या संपूर्ण अपघाताची जी माहिती आहे त्या माहितीनंतर तातडीनं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याबद्दल शोक व्यक्त केलाय आणि अहमदाबादमध्ये झालेल्या दुर्दैवी विमान दुर्घटनेमुळे मला अत्यंत दुःख झालंय. ही हृदयद्रावक आपत्ती आहे. माझ्या भावना आणि प्रार्थना पीडित लोकांसोबत आहेत. या दुःखाच्या क्षणी संपूर्ण देश त्यांच्या सोबत उभा आहे असं त्या ठिकाणी त्यांनी म्हटलंय. तर या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शोक व्यक्त केलाय. अहमदाबाद मधील दुर्घटनेनं आम्हा सर्वांना स्तब्ध आणि दुःखी केलं आहे. हे शब्दात व्यक्त करता येणार नाही. या दुःखद क्षणी माझ्या सहवेदना पीडितांसोबत आहेत. मदत कार्यात गुंतलेल्या संबंधित मंत्र्यांशी आणि प्रशासनाशी मी संपर्कात आहे अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे. खरं तर हा अपघात इतका मोठा होता की काही काळाच्या आत ही संपूर्ण घटना या ठिकाणी खरं तर समोर आली आणि आता या प्रकारावर एकंदरीत ज्यांनी आतापर्यंत त्या ठिकाणी मदत कार्य सुरुवात केले त्यामध्ये एनडीआरएफचे जवान आहेत. शिवाय स्थानिक प्रशासन देखील यामध्ये आता काम करत आहे. खरं तर हे जे विमान होतं हे मुलांच्या वसतिगृहावर कोसळलेलं आहे. त्यामुळे रहिवासी भागात कोसळल्यानं एकतर विमानातले प्रवासी शिवाय रहिवासी भागात कोसळल्यानं त्या ठिकाणी झालेली खरं म्हणजे कॅज्युअलिटी आणि या घटनेनंतर खरं तर सर्वत्र एक काळा धूर पसरल्याचं पाहायला मिळालं. रुग्णवाहिका तातडीनं त्या ठिकाणी धावून निघाल्या. खरं म्हणजे लोकांच्या देहाचे तुकडे पडले होते असं काही रुग्णालयातील लोकांनी सांगितलं. मुलांच्या वसतिगृहालाही धक्का बसलेला आहे आणि यामुळेच 2001ला जो भूकंप झाला होता त्या भूकंपाची आठवण आता खरं म्हणजे अहमदाबादकरांना यावेळी झालेली आहे. खरं तर यामध्ये संपूर्ण आत्ताची जी माहिती हाती आलेली आहे त्या माहितीनुसार एकंदरीत या संपूर्ण अपघातामध्ये नेमकं किती प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे हे मात्र अजूनही क्लिअर झालेलं नाही.
पण एवढं मात्र नक्की आहे की आतापर्यंत 169 भारतीय प्रवासी, 53 ब्रिटिश नागरिक या विमानातून प्रवास करत होते. आणि आता ती हाती आलेल्या बातमीनुसार गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं देखील निधन झाले असल्याची माहिती दैनिक भास्कर यांनी दिलेली आहे. खर तर या सगळ्या अपघाताचा विचार केला तर अत्यंत भीषण असा अपघात हा या ठिकाणी दुपारी झाल्याचं पाहायला मिळतंय. आता या अपघाताबद्दल वेगवेगळे तर्क वितर्क देखील लढवले जात आहेत. जे बोईंग कंपनीचं म्हणजे एअर इंडियाचं जे विमान आहे, हे जे विमान कोसळलेलं आहे, त्या विमानातील जखमींसाठी घटनास्थळी तातडीनं बचाव आणि मदत कार्य सुरू झालेलं आहे. पण नेमकं हे 15 मिनिटांतच टेक ऑफ झाल्यानंतर कसं कोसळलं असा प्रश्न आता सर्वांना पडलेला आहे. काही दुर्घटनेमागील नेमकं कारण काय यावर देखील आता खरं म्हणजे त्याचा शोध घेतला जातोय. मेघानी नगर या परिसरातील मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर हे विमान कोसळलेलं आहे, जाऊन आदळलेलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार टेक ऑफ केल्यानंतर विमानाच्या दोन्ही इंजिनला पक्षी धडकल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे विमानाचे दोन्ही इंजिन अचानक बंद पडले. पायलटला इंजिन मध्ये बिघाड झाल्याचं कळताच त्यानं इमर्जन्सीचा सिग्नल दिला होता असं देखील म्हटलं गेलंय. पण दोन्ही इंजिन एकाच वेळी बंद झाल्यानं विमान जाऊन आदळलं. या सगळ्या आतापर्यंतच्या या अपघातानंतर एअर इंडियाने एक हेल्पलाईन नंबर देखील जारी केलाय. प्रवाशांसाठी 180056914444 हा हेल्पलाईन नंबर आता या ठिकाणी सुरू केलेला आहे. या अपघातामध्ये जे काही प्रवासी आता जखमी झालेले आहेत त्या प्रवाशांना तातडीनं त्यांच्यावर उपचार व्हावेत यासाठी या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत. आणि एकंदरीत ही जी आताची सगळी विमान दुर्घटनेची माहिती आहे ही खरं तर जसजशी माहिती आम्हाला मिळते तसतशी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. एकंदरीत 11 वर्ष जुनं असलेलं हे विमान होतं एअर इंडियाच्या ताफ्यातलं. यामध्ये 11 लहान मुलं, 2 नवजात बाळ देखील या एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करत असल्याची माहिती आता समोर येते. या ठिकाणी आणखी एक महत्वाची माहिती अशी आहे की मुळात एकतर या विमानाला तांत्रिक काहीतरी बिघाड झाला असण्याचीच शक्यता आता वर्तवली जाते. नेमका काय तांत्रिक बिघाड झाला हे मात्र आतापर्यंत या ठिकाणी समजलेलं नाही. पण एवढं नक्की आहे की या ठिकाणी वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत की नेमकं विमान टेक ऑफ झाल्यानंतर 15 मिनिटात कोसळलं कसं काय, या संदर्भातली नेमकी माहिती काय आहे ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न आता या ठिकाणी केला जातोय. एकतर या संपूर्ण विमानात जितके काही प्रवासी होते ते प्रवासी त्यांना ते जिवंत असतील किंवा जखमी झाले असतील तर त्यांना तातडीनं लवकरात लवकर उपचार मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे. यासाठी देखील प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत. मुळात आताची जी माहिती हाती आलेली आहे त्यानुसार एकतर या विमानामध्ये प्रवास करत असलेले क्रू मेंबर्स आहेत त्यांची नावं जरी समोर आली असली तरी काही ठिकाणी एकतर या विमानातून जे काही क्रू मेंबर्सची नावं समोर आलेली आहेत त्यामध्ये नेमकं काय कारण होतं की टेक ऑफ झाल्यानंतर ते 10 ते 15 मिनिटात हे विमान पडलं या संदर्भातली खरी म्हणजे आता चर्चा सुरू झालेली आहे. विमानामध्ये जेव्हा इमर्जन्सी असते तेव्हा मे डेचा कॉल दिला जातो आणि हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा डिस्ट्रेस सिग्नल म्हणजे विमान अडचणीत असल्याचा सिग्नल असतो. हेल्प मी या अर्थाच्या फ्रेंच मेडर या शब्दावरून हा शब्द आला आणि विमानासोबतच बोटीमध्ये देखील हा कॉल वापरला जातो. खर तर आता अहमदाबाद विमानतळावरची नेमकी परिस्थिती काय आहे तर त्या ठिकाणी पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व उड्डाणं आता तातडीनं तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत. प्रवाशांना विमानतळावर जाण्यापूर्वी त्यांच्या एअरलाईन कडून पुढील माहिती घेण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे आणि 4:05 विमानतळावरील उड्डाणं आता अगदी अलीकडे सुरू करण्यात आलेली आहेत. 1-2 तासांपूर्वी ही विमान उड्डाणं देखील आता सुरू झालेली आहेत. ही सगळी माहिती जी आता आम्ही तुम्हाला देतोय या
प्रत्येक अपडेट्सवर खरं म्हणजे या ठिकाणी आपण सगळ्यांनी लक्ष द्यावं अशी आमची खरं म्हणजे विनंती आहे. कारण की तुम्हाला या विमान अपघातात नेमकं काय घडलंय याची इत्तंभूत आणि डिटेल माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. एकंदरीत या विमानामध्ये आतापर्यंत जी काही माहिती समोर आलेली आहे त्यानुसार 242 प्रवासी या विमानातून प्रवास करत असल्याची माहिती समोर आलेली आहे. आणि एकतर हे लंडन गॅटविक कडे अहमदाबाद कडून निघालेलं विमान आहे. बोईंग कंपनीचे विमान म्हणजे बोईंगचं विमान आणि एअर इंडिया द्वारे हे खरं म्हणजे चाललं होतं. आणि एकंदरीत या संपूर्ण विमानाची जी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत देतोय त्यामध्ये महत्वाचा मुद्दा हाच आहे की बचाव कार्य जे आता तातडीनं त्या ठिकाणी सुरू आहे त्यामध्ये एनडीआरएफचे जवान आहेत. 3 टीम देखील त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. आणि हे सगळं आतापर्यंत जे काही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय त्यामध्ये खरं तर प्रवाशांची जी नावं आहेत ती देखील आता हळूहळू समोर यायला लागलेली आहेत. आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर मुळातच एकूण ज्या काही प्रवासी यामध्ये जे आहेत त्या प्रवाशांमध्ये 169 प्रवासी हे भारतीय नागरिक असल्याचं म्हटलं गेलंय. आणि या सगळ्यांमध्ये जर आता आपण पाहिलं तर हा जो अहमदाबादचा विमान अपघात आहे, आपण माझ्या शेजारच्या विंडो मध्ये जो विमान क्रॅश झाल्याचे देखील या ठिकाणी माहिती पाहताय. आणि एकंदरीत हे जे विमान या ठिकाणी खरं तर कोसळलं हे अगदी काही क्षणात कोसळल्यानं नेमकी माहिती काय घडलेली आहे हे मात्र समोर आलेलं नाहीये. पण एवढं नक्की आहे की या अपघातामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं निधन झाल्याची माहिती मात्र आता समोर येते. या आतापर्यंतच्या मिळालेल्या सगळ्या माहितीनुसार लोकांपर्यंत जी आम्ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय त्यामध्ये निश्चितपणे एकतर मुळातच हे जे काही अहमदाबाद ते लंडन गॅटविक असा जो काही प्रवास या विमानाचा सुरू होता तो प्रवास अगदी 15 मिनिटातच खरं म्हणजे या विमानाला अपघात झाल्यानं नेमकं त्या ठिकाणी जी काही यंत्रणा आहे ती तातडीनं खरं म्हणजे आता त्या ठिकाणी कामाला लागलेली आहे आणि तसा प्रयत्न देखील केला जातोय. खरं तर या संपूर्ण विमान दुर्घटनेमध्ये नेमके किती प्रवासी या ठिकाणी आता मृत्यू पावलेले आहेत किंवा किती जखमी झालेले आहेत याची माहिती मात्र अजून समोर आलेली नाही. पण तरी देखील या माहितीच्या आधारे जी काही समोर आलेली आहे त्यानुसार मी तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. एकतर 242 प्रवाशांचा या दुर्घटनेत जेवढे काही प्रवासी होते त्या सगळ्यांचाच खरं म्हणजे निधन झालेलं आहे अशी माहिती आता समोर आलेली आहे. गुजरात मधील पोलीस आयुक्तांनी कदाचित ही माहिती दिल्याचं कळतंय. 1:31 या विमानानं लंडन साठी उड्डाण केलं आणि टेक ऑफ घेतल्यानंतर अवघ्या 7 मिनिटांमध्ये मेघानी नगर या दाट लोकवस्तीच्या भागात जाऊन हे विमान कोसळलं. 12 क्रू मेंबर्स आणि 230 प्रवासी असे 242 जण यामध्ये प्रवास करत होते. आणि या क्रू मेंबर्स मध्ये अपर्णा महाडिक यांचा देखील समावेश होता. या अपर्णा महाडिक राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे भाचे अमोल यांच्या त्या पत्नी होत्या. 169 भारतीय प्रवासी, 53 ब्रिटिश नागरिक, पोर्तुगालचे 7 जण, कॅनडाचा 1 जण असे लोक यामधून प्रवास करत होते. दुर्दैवानं या सर्वांचाच मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आली. या दुर्घटनेमुळे खरं म्हणजे सारा देश आता शोकसागरात बुडालेला आहे. विशेष म्हणजे विमानाचा अपघात इतका भयानक होता की हे अहमदाबादच्या बीजे मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळल्यानं हॉस्टेलमध्ये जेवण करणाऱ्या 15 भावी डॉक्टरांना खरं म्हणजे या अपघातात जखमी व्हावं लागलेलं आहे. काही दुर्घटनेचे काही फोटो देखील समोर आलेले आहेत. आणि यामध्ये काही लहान मुलं देखील असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
या संपूर्ण एकंदरीत याच्या आतापर्यंतच्या प्रवाशांमध्ये काही लहान मुलांचा देखील समावेश असल्याचं म्हटलं जात आहे. हॉस्टेलवर जेवण करणारे भावी डॉक्टर खरं म्हणजे यावेळी त्या ठिकाणी दुपारचा लंच घेत होते आणि त्याच वेळी हे नेमकं घडल्याचं समोर आलेलं आहे. आतापर्यंत जी काही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय त्यानुसार एकतर हा अपघातच इतका भयानक अपघात होता की या अपघातामुळं खर तर एवढ्या प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलेला आहे आणि या एकंदरीत ज्याला आपण म्हणतो ना की अचानक सारं घडल्यानं हा सगळा प्रकार घडल्याचं आता या ठिकाणी समोर आलंय. या संपूर्ण प्रकारात जर आपण पाहिलं तर 169 नागरिक हे भारतीय होते आणि ते या विमानातून प्रवास करत होते. आता या सगळ्या नागरिकांची नेमकी नावं काय आहेत ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहोत. आणि या सगळ्यांमध्ये खर तर अपर्णा महाडिक म्हणून ज्या क्रू मेंबर होत्या त्या ज्या सुनील तटकरे यांचे भाचे अमोल यांच्या पत्नी होत्या, त्यांचं देखील दुःखद निधन झाल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं देखील या अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची माहिती आता समोर येते. खर तर या सगळ्या प्रकारांचा जर आता आपण विचार केला तर निश्चितपणे या ठिकाणी हा जो अपघात आहे हा अपघात खरं म्हणजे ज्यावेळी घडला त्यावेळी तातडीनं त्या ठिकाणी खरं म्हणजे प्रयत्न करण्यात आले बचाव कार्यासाठी. एनडीआरएफचे जवान देखील त्या ठिकाणी तात्काळ पोहोचले. पण हे सगळं जे काही आतापर्यंत जी काही माहिती मिळते ती अगदी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही एक कट टू कट प्रयत्न करतोय. अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अगद्या 7 किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या या हॉस्टेलवर हे विमान कोसळलेलं आहे. आणि ही जी काही संपूर्ण माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय त्यामध्ये खर तर हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामुळं जे काही निधन पावलेले आहेत खरं म्हणजे संपूर्ण देश आता शोकसागरात बुडालेला आहे. जी काही माहिती मिळते त्यानुसार एकतर आणीबाणीचा संदेश ज्याला आपण मे डे असं म्हणतो जो एअर ट्रॅफिक कंट्रोलला दिला जातो तो या ठिकाणी विमानाकडून मात्र त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. एटीएसने केलेल्या कॉलला काही वेळातच विमानतळाजवळील बाहेरील जमिनीवर कोसळलेला आहे. त्यामुळं खरं तर ही आताची जी माहिती आहे या माहितीनुसार जर आपण पाहिलं तर या विमान अपघातामध्ये जे काही 242 प्रवासी होते ते सगळेच कदाचित त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आता या ठिकाणी समोर येते. आणि या अपघातामध्ये ज्यांचं निधन झालेलं आहे त्यांची नावं देखील काही वेळातच मी तुमच्या समोर पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. खर तर आतापर्यंत ज्या प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे त्यामध्ये 169 प्रवासी हे भारतीय नागरिक होते असं सांगितलं जातंय. आणि त्यानुसार या विमानात 242 एकूण प्रवासी होते. काही परदेशी नागरिक देखील होते. अहमदाबाद मध्ये जे इंटर्न डॉक्टरांचं वसतिगृह आहे ज्याच्यावर हे विमान कोसळलं, ज्या इमारतीवर जे 5 मजली इमारती आहे आणि इथं साधारण 50 ते 60 इंटर्न राहतात. आणि हॉस्टेलच्या वरच एक कॅन्टीन आहे जिथं दुपारी हे सगळे मेडिकलचे विद्यार्थी जेवणासाठी येतात, जे भावी डॉक्टर्स आपण ज्यांना म्हणूयात. या अपघातात 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते, पण अद्याप अधिकृतरित्या याला काही पुष्टी मिळालेली नाही. 1:39 अहमदाबाद विमानतळावरून या विमानानं उड्डाण केलं. विमानानं उड्डाण करताच पायलटला विमानात काही समस्या जाणवली. एटीएसला आपत्कालीन परिस्थितीची माहिती देण्यात आली, परंतु कोणतीही कारवाई होण्यापूर्वीच विमान वेगानं खाली कोसळलं.
ते मेघानीनगरच्या मेडिकल कॉलेजच्या कॅम्पसमध्ये. आणि खरं म्हणजे हे विमान वसतिगृहाच्या एका विंगला धडकलं आणि विमानाचा एक भाग वसतिगृहाच्या कॅन्टीन मध्ये जाऊन घुसला. आणि त्याच वेळी खरं म्हणजे हे विद्यार्थी त्यावेळी जेवण करत होते. विमानाचा एक भाग अजूनही आपण या इमारतीवर लटकल्याचं दृश्य आपण पाहिलेले आहेत. विमान कोसळताच एक मोठा स्फोट झाला. स्फोटामुळे आगीचा एक मोठा गोळा खर तर आणि काळ्या धुराचे लोट आकाशात उडताना दिसले. अगदी 2 किलोमीटर अंतरावरती आपल्याला पाहायला मिळाले. यावेळी एनडीआरएफ, एसडीआरएफ, बीएसएफ, हवाई दलाची पथकं आणि बरीचशी बचाव कार्य तातडीनं या ठिकाणी धावून गेलेली आहेत. आणि या सगळ्यांकडून फार मोठं बचाव कार्य आता हाती घेण्यात आलेलं आहे. एकंदरीत हे जे काही विमान अपघात जो झालेला आहे, या अपघातामध्ये या सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की आतापर्यंत जे काही या अपघातात मृत्यू पावलेली लोक आहेत किंवा नागरिक आहेत, प्रवासी आहेत, खरं म्हणजे त्यातील नेमकं आता कोण मुंबईचा आहे, कोण पुण्याचा आहे, कुठल्या राज्यातली आहेत याची माहिती खरं म्हणजे आता समोर यायला लागलेली आहे. हळूहळू ही माहिती खरं म्हणजे उजेडात येईल आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही निश्चितच या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. या अपघातात जे काही 242 आकडा जो सांगितला जातोय त्यामध्ये 12 जण क्रू मेंबर होते आणि दुसरं म्हणजे 230 प्रवासी होते. त्यामुळे एकंदरीत या सगळ्या प्रवाशांच्या बाबतीत जर आता आपण विचार केला तर हे सगळे प्रवासी दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती आता समोर येते. विमानानं जो काही पेट घेतला तातडीनं खरं म्हणजे तात्काळ त्यावेळी ते विमान क्रॅश झालं. सगळ्या डॉक्टरांच्या खरं तर आता तिथल्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि जे डॉक्टर सुट्टीवर गेले असतील, रजेवर गेले असतील, त्यांना तातडीनं कामावर रुजू होण्याचे आदेश देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. ही जी काही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, या माहितीच्या आधारे एकतर भविष्यात ही जी काही जे लोक आता या ठिकाणी मृत्यू पावलेले आहेत यामध्ये दुर्दैवानं लहान मुलं देखील या अपघातात आहेत असं म्हटलं जात आहे. आता खरं म्हणजे यात कोण कोण आहे आणि नेमक्या कोणत्या ठिकाणचे ते सगळे आहेत प्रवासी याची माहिती अजून नेमकी वर्तवली गेलेली नाहीये. पण यामध्ये 11 लहान मुलं आणि 2 नवजात बालकांचा समावेश आहे असं म्हटलं जात आहे. आता 11 बालक आणि 2 नवजात लहान मुलं या अपघातात मृत्यू पावली असं म्हटलं जात आहे. खरं तर एक्झॅक्ट आकडा अजून लोकांपर्यंत नीट पोहोचत नाहीये. पण नेमकं हा अपघात का घडला, याच्या मागची कारण काय आहेत त्या संदर्भात खरं म्हणजे आता तपास सुरू झालेला आहे. बचाव यंत्रणा देखील त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि ही जी काही माहिती मी खरं म्हणजे तुमच्यापर्यंत द्यायचा प्रयत्न करतोय त्यामध्ये आतापर्यंत जी काही हाती आलेलं वृत्त आहे त्यानुसार जे काही यामध्ये दुर्घटनाग्रस्त झालेलं विमान आहे ते एअर इंडियाचं फ्लाईट AI 171 असं त्याचं नाव होतं आणि ते लंडनहून अहमदाबादहून लंडनला गॅटविक येथे जात होतं. 242 प्रवासी यामध्ये होते. पण नेमकं यात कोणी वाचलंय अशी शक्यता तरी सध्या तरी कमी दिसत असल्याचं म्हटलं जात आहे. या सगळ्या बाबतीत जर आता आपण म्हटलं तर हा अपघात आतापर्यंतचा सर्वात मोठा अपघात असल्याचं बोललं जात आहे. 1996 मध्ये चरखी दादरी या ठिकाणी विमान अपघात झाला होता हरियाणामध्ये आणि त्यामध्ये 349 जण मृत्यू पावले होते. 1978 मध्ये देखील एक विमान अपघात झाला होता मुंबईमध्ये, त्यामुळे साधारण 213 जण मृत्यू पावले होते. आणि या सगळ्या प्रकारातली जर आता आपण माहिती घेतली तर एकंदरीत या ठिकाणी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे देखील आता रुग्णालयात दाखल झालेले आहेत आणि विमान अपघातातील जखमींची विचारपूस आता त्यांच्याकडून घेण्याचं काम सुरू आहे. दुर्घटनेनंतर अहमदाबाद मधील
सरदार वल्लभभाई पटेल हे जे विमानतळ आहे हे मात्र आता या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेलं आहे. जी काही अधिकृत माहिती या ठिकाणी मिळतीये तशी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा खरं म्हणजे प्रयत्न करतोय. कारण की या अपघातामध्ये जे काही मेंबर्स क्रू मेंबर्स होते ते देखील या ठिकाणी मृत्यू पावलेले आहेत आणि त्यांच्यासोबत प्रवाशांचा देखील मृत्यू झाल्याची माहिती खरं तर यामुळं आता समोर येते. एकंदरीत या संपूर्ण अपघातामध्ये नेमकं काय घडलंय आणि किती जण या अपघातामध्ये आता जखमी आहेत याची माहिती अजून समोर यायची आहे. अहमदाबाद दुर्घटनेनंतर एक उच्चस्तरीय बैठक बोलवण्यात आली होती. त्यामध्ये मुरलीधर मोहोळ जे केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री आहेत त्यांच्या उपस्थितीत ती बैठक या ठिकाणी पार पडल्याचं बोललं जात आहे. ही एकंदरीत सगळी जी माहिती आतापर्यंत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. यामध्ये जे अहमदाबादहून लंडन गॅटविक कडे जे विमान निघालं होतं ते विमान दुर्घटनाग्रस्त झालं आणि त्याचा आणखी इम्पॅक्ट झाला तो खरं म्हणजे रहिवासी भागामध्ये तो पडल्यानं त्या ठिकाणच्या नागरिकांना देखील या अपघातात जखमी व्हावं लागलं आणि काही जणांचा मृत्यू देखील झाल्याची माहिती आता एकंदरीत यामुळे समोर येते. खरं तर या संपूर्ण प्रकाराचा जर विचार केला तर हे नेमकं विमान जो काही अपघात झालेला आहे तो अपघात नेमका झाला कसा याची माहिती मात्र अजून नीटशी समोर आलेली नाहीये. पण एवढं नक्की आहे की या अपघातानं एकतर बोईंग विमान जी आतापर्यंत सर्वात सुरक्षित असं म्हटली जात होती त्यांच्यावर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जवळपास 11 वर्ष झाली हे विमान खरं म्हणजे प्रवाशांची वाहतूक करत होतं आणि या 11 वर्षानंतर खरं म्हणजे हे विमान आतापर्यंत का ताफ्यात ठेवलं गेलं ते का बदलण्यात आलं नाही याची देखील आता एअर इंडियाला कारण द्यावी लागणार आहेत. एकंदरीत हे जे विमान कोसळलेलं आहे याच्या संदर्भामध्ये जी काही माहिती समोर येते ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय आणि जे काही आतापर्यंत आमच्या हाती आलेलं आहे ती सगळी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करतोय. एकूण जर आता आपण पाहिलं तर या ठिकाणी 15 डॉक्टर जखमी झालेले आहेत ज्या बीजे मेडिकल कॉलेजवर किंवा त्या कॅन्टीनवर हे विमान कोसळलं आणि आकाशात आगीचे लोळ अक्षरशः उठले होते. भीषण स्फोट देखील झाल्याचं या ठिकाणी बघायला मिळालं. 1:31 यानं उड्डाण केलं आणि 1:38 विमानाचा शेवटचा सिग्नल नियंत्रण कक्षाला मिळाल्याचं म्हटलं जात आहे. यानंतर हे विमान मेघानी नगर या दाट लोकवस्तीच्या भागामध्ये आढळलंय आणि त्यामुळे काही नागरिकांचा देखील मृत्यू झाल्याचं म्हटलं जाते. अवघ्या 7 मिनिटांमध्ये हे विमान कोसळलं. ते खाली कोसळण्यापूर्वी हवेत तब्बल 625 फुटांवरून उड्डाण करत होतं आणि त्याच वेळी काहीतरी त्यात तांत्रिक बिघाड झाल्याचं सांगितलं जात आहे. वैमानिक सुमित सबरवाल यांनी हवाई नियंत्रण कक्षाला आपत्कालीन कॉल केला होता, इमर्जन्सी कॉल केला होता, मेडे कॉल म्हणतो आपण त्याला. मात्र मदत करण्यापूर्वीच हे विमान मेघानी नगरमध्ये कोसळलं. मेघानी नगरमध्ये अनेक इमारती आहेत त्यापैकी एका रुग्णालयाच्या इमारतीवर हे विमान कोसळलं. यामध्ये रुग्णालयाचा टीबी विभाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं म्हटलं जात आहे. 15 डॉक्टर आणि काही रुग्ण देखील जखमी झालेले आहेत. सध्या मेघानी नगरचा संपूर्ण भाग सील करण्यात आलाय. या ठिकाणी अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि बचाव कार्य पथकांना फक्त प्रवेश देण्यात येतोय. विमान पडलेल्या भागातून इमारतींमध्ये असलेल्या नागरिकांना देखील सुरक्षित स्थळी हलवलं जात आहे. विमान कोसळल्यानंतर प्रचंड मोठा खरं म्हणजे स्फोट झाला आणि या हादऱ्यांनी मेघानी नगर मधील अनेक इमारतींनी देखील तडे गेलेले आहेत. खर तर या विमानाची इंधन टाकी जी होती म्हणजे ज्यात फ्युएल होतं ते पूर्णपणे भरलेलं होतं. त्यामुळे या टाकीमध्ये जवळपास 1.25 लाख लिटर होतं. त्यामुळे विमान कोसळल्यानंतर प्रचंड मोठा स्फोट झाला असं म्हटलं जात आहे. या ठिकाणी आणखी एक माहिती अशी समोर आली आहे की विमान अपघाताबाबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे विमानाच्या पायलटनं जवळच्या एटीसी ला एक सिग्नल पाठवला होता जो धोक्याचा संकेत देत होता.
आणि त्यानंतर काही क्षणातच हे विमान कोसळलं. या ठिकाणी खरं म्हणजे सुमित सबरवाल यांना 8,200 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. त्यामुळं हा दांडगा अनुभव खरं म्हणजे त्यांच्या पाठीशी होता. आता हा मेडे कॉल, एक आपत्कालीन कॉल आपण ज्याला म्हणतो, जो संदेश खरं म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि जवळच्या विमानाला तात्काळ मदतीची आवश्यकता असल्याचं सूचित करतो आणि त्या ठिकाणी तो दिला गेला होता असं म्हटलं जात आहे. आता नेमकं काय पुढं घडणार आहे ही किंवा याच्यात नेमकी काय अपडेट्स आहेत हे तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. धुराचे लोट आणि विमानाचे तुकडे खर तर या ठिकाणी आता अहमदनगरच्या त्या मेघानीनगर भागामध्ये पाहायला मिळतात आणि या अवघ्या 7 मिनिटांमध्ये एवढा मोठा भीषण अपघात झालेला आहे. या विमानाची प्रवासी क्षमता 300 इतकी आहे आणि 242 जण याच्यात प्रवास करत होते. खर तर 242 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते आणि त्यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजयकुमार रुपाणी यांचा समावेश असल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये ब्रिटिश नागरिक देखील होते आणि त्या जोडीला इतर परदेशी नागरिक देखील यामध्ये होते. खर तर ही जी सगळी आतापर्यंतची जी माहिती आहे त्या नुसार आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा सगळा प्रयत्न करतोय. खर तर काही डॉक्टरना भरल्या ताटावरच आपले प्राण सोडावे लागले अशी परिस्थिती आहे, कारण की याच वेळी नेमकी जेवणाची वेळ होती आणि या ठिकाणी नागरिक जेवण करत होते. हे सगळे डॉक्टर्स अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे अंत्यसंस्कार खरं म्हणजे या ठिकाणी एकंदरीत या सगळ्या अपघातात जे काही मृत्यू पावलेले आहेत त्यांची नेमका शोध घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायचा प्रयत्न चालू आहे. आणि या सगळ्या आतापर्यंतच्या जर ज्या घटना पाहिल्या आपण तर त्या घटनेमध्ये साधारण या प्रवासी विमानानं उड्डाण केल्यानंतर अवघ्या 7 मिनिटांमध्ये 7 किलोमीटर अंतरावर हे विमान कोसळलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या एवढ्या कमी कालावधीमध्ये खर तर या विमानाला वाचवणं किंवा हा सगळा जो काही प्रवास आतापर्यंतचा झालेला आहे विमान अपघाताच्या दरम्यानचा तो लोकांपर्यंत पोहोचणं साहजिकच अवघड होतं. पण तातडीनं त्या ठिकाणी बचाव कार्य भूपेंद्र पटेल जे मुख्यमंत्री आहेत गुजरातचे ते तातडीनं त्या ठिकाणी घटनास्थळी गेल्याची देखील माहिती खरं म्हणजे या ठिकाणी मिळतीये. आणि हे सगळे जे प्रवासी आहेत या प्रवाशांचा जर आता आपण विचार केला तर त्यांची नेमकी नावं काय होती ही नावं मात्र अजूनपर्यंत लोकांपर्यंत आलेली नाहीयेत. पण हा मृतांचा आकडा जो आहे तो आकडा कदाचित जेवढे त्यामध्ये प्रवासी होते तेवढाच असण्याची शक्यता वर्तवली जातीये. या ठिकाणी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी एकमेकांशी संपर्क साधलेला आहे आणि अमित शहा गृहमंत्री स्वतः अहमदाबादला रवाना झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नागरिक उड्डयन मंत्री राममोहन नायडू यांच्याशी देखील सविस्तर या संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे. विमानानं 1:38 खरं म्हणजे रनवे 23 वरून उड्डाण केलं आणि लगेच ATC ला मेडे कॉल दिला होता. त्यानंतर विमानाचा खरं म्हणजे संपर्क तुटल्याचं म्हटलं जात आहे. आता या नेमक्या अपघाताच्या बाबतीत खरं म्हणजे नेमकं काय कारण असं तांत्रिक काय बिघाड झाला का टेक ऑफ करतानाचा जो संदेश आहे तातडीने जो ATC ला दिला गेला होता त्या संदर्भामध्ये नेमकी काय माहिती आहे, ब्लॅक बॉक्स याबाबत काही नेमकी माहिती मिळू शकेल का, या सगळ्या अपडेट्ससह आम्ही तुमच्यापर्यंत लवकरच येणार आहोत. आणि जो काही अपघात घडलेला आहे या अपघातात मृत पावलेल्या प्रवाशांविषयी टॉप न्यूज मराठीच्या वतीनं मी खरं म्हणजे या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतो. आणि हे अत्यंत दुःखद अशी घटना आहे. आपल्या संपूर्ण भारत देशावर खरं म्हणजे शोककळा पसरलेली आहे. संपूर्ण देश हळहळ व्यक्त करतोय आणि कुणाचं तरी आई वडील बहीण भाऊ नातेवाईक पती मुलं आपली या विमानातून प्रवास करत असतील त्यांच्या कुटुंबांवर जो काही आघात झालेला आहे तो न भरून येण्यासारखा आहे. आणि खरं म्हणजे हे दुःख
त्यांना पचवण्याची शक्ती परमेश्वराकडून प्राप्त हो अशी इच्छा मी खरं म्हणजे या ठिकाणी व्यक्त करतो. आणि लवकरच प्राईम टाइम मध्ये या संदर्भामध्ये आणखी काही डिटेल्स घेऊन मी तुमच्यापर्यंत येणार आहे. आणि नेमकं या विमानात असं काय घडलं, खरंच पक्षी धरले होते का, का तांत्रिक काही बिघाड झाला होता का आणखी काय अन्य वेगळं कारण आहे, या सगळ्या माहितीसह मी तुमच्यापर्यंत येणार आहे. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बात.